अमरावती जिल्ह्यात बोगस सोयाबीन बियाणांमुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे। पेरणीनंतर 10 दिवस उलटूनही बियाणं उगवलं नसल्यानं अनेक शेतकऱ्यांवर पुन्हा दुबार पेरणी करण्याची वेळ आली आहे। त्यामुळे प्रति एकर सुमारे 20,000 रुपयांचं नुकसान झाल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला असून बियाणे कंपनीवर कठोर कारवाई आणि नुकसान भरपाईची मागणी त्यांनी केली आहे। अमरावतीच्या खारतळेगाव परिसरात बोगस सोयाबीन बियाणांचा फटका शेतकऱ्यांना बसलाय। पेरणी करून 10 दिवस उलटूनही बियाणं उगवलं नसल्यानं शेतकऱ्यांना पुन्हा दुबार पेरणी करावी लागते। यामुळे बियाणं, मजुरी आणि मशागतीचा खर्च वाढून शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालंय। शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार प्रति एकर सुमारे 20,000 रुपयांचा फटका बसला असून आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांवर अतिरिक्त कर्जाचं संकट ओढवलंय। बोगस बियाणं पुरवणाऱ्या कंपनींवर कठोर कारवाई करण्यात यावी आणि झालेल्या नुकसानीची तातडीनं भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे केली आहे। माझं शेत खारतळेगाव भाग 2 मध्ये आहे। खारतळेगाव भाग 2 मध्ये मी 30 जूनला पेरणी केलेली होती। इनोवेज महादेव या कंपनीचे 4 बॅग। कालची 8 तारीख झाली असता तरी ते बियाणं उगवलेलं नाही। तर आज मी 9 तारखेला पुन्हा एकदा माझ्या शेतात पेरणी केलेली आहे।